ललित प्रभाकर हा अभिनेता खूप चॅलेंजिंग भूमिका करतो हे मी माझ्या ह्या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये बोललोच आहे. त्याचा नुकताच आलेला सुपर डुपर चित्रपटातही त्याने छान काम केलंय. त्याच्या आधी आरपार नावाची फिल्म आली होती, त्यातही त्याने चांगलं काम केलंय आणि येणारे काही प्रोजेक्ट अनाऊन्स झाले ज्यामुळे तो नामदेव ढसाळांची भूमिका देखील करतोय. ती अगेन एक खूप चॅलेंजिंग भूमिका असणार आहे. पण ह्या सगळ्यांच्या मध्ये एक फिल्मचा टीजर रिलीज झालाय. फिल्मचं नाव आहे प्रहार. आणि बॉस, ह्या फिल्ममध्ये ललित प्रभाकर चक्क टेररिस्टच्या भूमिकेत दिसतोय. येस, मुंबईवर जो 2008 मध्ये अटॅक झाला होता त्यातला मुख्य आरोपी अजमल कसाबच्या भूमिकेत तो आपल्याला दिसणार आहे. बॉस, जिगरा पाहिजे अशी भूमिका ऍक्सेप्ट करण्यासाठी आणि एक उत्तम आर्टिस्टच करू शकतो, मी पुन्हा एकदा सांगतो. कारण बघा, अशी भूमिका करण्यामुळे कदाचित आपण ट्रोलही होऊ शकतो, पण त्याचाही विचार न करता त्या भूमिकेमधलं पोटेन्शियल ओळखून त्याने ही भूमिका साकारली असावी असं माझं ठाम मत आहे. वेल, अजून डिटेल्स यायच्या बाकी आहेत. त्याची फक्त झलक दिसली आहे टीजरमध्ये, त्यामुळे ट्रेलरमध्ये आणि ऍक्च्युअल फिल्ममध्ये त्याने काय परफॉर्म केलं हे दिसेल. पण बॉस, मला ललित प्रभाकरला एक नक्की सांगायचंय की बॉस, तुझ्याकडे खूप मोठा जिगरा आहे आणि अशाच छान भूमिका तू स्वीकारत राहा आणि आम्हाला एंटरटेन करत राहा.